अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज उमरगा आणि लोहारा तालुक्याच्या वतीने गुरुवारी उमरगा शहरात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात दोन्ही तालुक्यातील हजारो समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली। मोर्चात माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आझाद क्रांती सेनेचे राजेश भाऊ गोंडे, लहुजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नागिनाताई कांबळे, महाराष्ट्र प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारकापासून मोर्चास प्रारंभ झाला। आंदोलकांनी हातात पिवळे ध्वज आणि विविध मागण्यांचे फलक घेत शहरातून घोषणाबाजी करत मोर्चा काढला। मोर्चाची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झालेल्या जाहीर सभेने झाली। सभेत उपस्थित मान्यवरांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका मांडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली। तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले। तसेच आरक्षणाचा लाभ सर्वाधिक वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवावी आणि अतिमागास समाज घटकांना शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये न्याय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी दिलीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, संजय सरवदे, बालाजी गायकवाड, विजय तोरडकर, राजूभाऊ शिंदे, ऍडव्होकेट सुखदेव होळीकर, दीपक रोडगे, विशाल गायकवाड, सुधाकर बनसोडे, राम कांबळे, बबन बनसोडे, संजय कांबळे, मारुती क्षीरसागर, सतीश कांबळे, भाग्यश्री सुरवसे, नितीन शिंदे, माधव वाघमारे यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील सकल मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उमरगा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आम्ही आमच्या हक्काचं वाटणी मागतो। वाटणी ज्या बाबासाहेबांचे वंशज एका जागी राहिले तिथं मांगण मारण बाकीच्या जाती कसं राहतील एका जागी। त्यांचे ज्याचे त्याचे वेगळे वेगळे गट तट पाडून आपल्यापून वेगळं त्यांनी संसार मांडले। त्याप्रमाणे आता आम्ही मातंग समाजाला वाटणी मागतो। वाटणी भीक मागत नाही। आमच्या आजोबानानं कमवून ठेवलेल्या त्याच्या हिस्सापैकी हिस्सा मागतोय। हिस्सा आमची वाटणी मागतोय। मित्र, काल परवा एक मोर्चा झाला। आमचा एक सलग 3 वर्ष निवडून आलेला गोडबोलिया माजी आमदार या ठिकाणी मातंग समाजाबद्दल काहीतरी बोलून गेला। अरे बाबा, तूच निवडून येताना जेबीम पाहिजे का रामराम पाहिजे म्हणून निवडून आला आणि मित्रा तुलाच या मागणी मतदान केलं होतं ते विसरून तू तुझ्या स्वार्थासाठी इथं स्टेजवर येऊन आम्हाला वाकडं बोलला। तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं, ज्या मातंग समाजाच्या जीवावरती, ज्या मातंग समाजाच्या नावावरती मातंग समाजाला एका वेगळ्या बाजूला सरून मातंग समाजाला हिंदुत्वाचा नाद लावून आपण देवाधर्माच्या ह्याच्यावर त्याच्यावर म्हणला। ठीक आहे, होय, माझ्या पूर्वजाचा मला अभिमान आहे, मी हिंदू आहे, जरूर मी हिंदू आहे, परंतु बाबासाहेबाला मानणारही आहे। ज्या बाबासाहेबांमुळे आज आम्हाला आरक्षण मिळालं त्या आरक्षणावरती सर्वांच्या बरोबर आम्हाला मिळाले। आमची जात लय कडू होती, आमची बी जात हराम करू होती, आम्ही आता बामणासारखं झाला। आमचं रेट्या अजून विरोधकाला माहितच नाही। सुई बरोबर दोरा उरलेत, सुई बरोबर मार म्हणलं की मग आला बरोबर। अरे दादा, मार म्हणून मांग जर तू घेत असशील तर माझ्या घरामध्ये 5 ग्रॅज्युएट आहेत सर, आम्ही ढोबळे सर। 5 ग्रॅज्युएट असताना
ज्यावेळेस आम्ही मुलाखत द्यायला गेली, जे की म्हणतात की मांगाचे लोक शिकले नाहीत, ये सर्वे कर. अरे मूर्खा, हरामखोर, तुला सांगतो की मांग किती शिकलेत, पण कशामुळे आरक्षण मिळाले ते पण मी सांगणार आहे या ठिकाणी. आम्हाला आरक्षण मिळाले फक्त जात. महाराष्ट्र अधिकारी राहणार वर, इंटरव्ह्यूला गेलं की तिथं जात बघणार आणि बरोबर आम्हाला बाजूला टाकणार. यामुळे आम्ही मागे राहिलोय. नेत्यांनी सुद्धा याचा गांभीर्याने विचार करावा. आम्ही मागे का राहिलोय? सर आमचे मंत्री होते त्या काळात 4-2 पोरं लागले असतील, बरोबर आहे. आमचा माणूस तिथं गेल्यानंतर आमच्या जातीला थोडंफार बघणार आहे. आता त्याच सरांची काही ठिकाणी मी कुजबुज ऐकतोय, डोळे सर तुमचे मंत्री होते, तुम्हाला काय दिले? जगायला शिकविले, जगायला. किरसुन्या करून खाऊ नका म्हणून म्हणायला शिकविले. आम्हाला वाचायला लिहायला सरांनी बी सांगितलेलंच आहे. आणि म्हणून म्हणतो, अनेक महामानवानं म्हणला परवाच्या मोर्चामध्ये की मांग शिकले नाहीत, मांगा अंधश्रद्धेच्या आहारी गेले. अरे आम्ही आहारी अंधश्रद्धेच्या गेले तर मग ते ब्राह्मण भट जे आहेत ते कशात आहेत? त्यांनी देवपूजा करून करोडपती झाले. करू दे, आमचे आया बहिणी देव पूज दे, तुला काय त्याची अडचण आहे? आणि तुझा माझा काय संबंध आहे? तुझा आमचा काय संबंध आहे? पण एक आहे, आज तागायत गाव कुसा बाहेर आम्हाला यांच्याच मुळे राहावं लागलं. ही या ठिकाणी नमूदपणाने सांगू इच्छितो. आम्ही आरक्षणाची वाटणी मागतोय, ते कशा पद्धतीने मागतोय? शासनाला माझं आव्हान आहे, तुम्ही खरोखरच एकदा शालेय तुम्ही गणना करा. ज्या प्रकारे मतदान गणना, ज्या प्रकारे SR लावलात त्या प्रकारे शैक्षणिक एकदा SR लावा. आणि महाराष्ट्रामध्ये कोण जास्त शिकले याचाही या ठिकाणी या महाराष्ट्रा पुढे येऊ द्या. आरक्षण वेगळं निश्चित झालेलं आहे, आपल्याला 1 तारखेला निश्चित जाहीर होणार, त्याच्यात काही बदल. आज वीट बिगार करतात, वीट बिगारी म्हणून काम करतात, मजुरीला जातात, गटारी ओढण्याचं काम करतात. हे या शासनाच्या निदर्शनास आलं म्हणून त्यांनी 1 तारखेला आपल्याला आरक्षण निश्चित जाहीर करणार याची मला खात्री वाटते. आहे तुमचे आम्हाला आमच्या GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.